नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा तालुक्यातील उसर ग्रामपंचायत हद्दीतील काही प्रदूषण कंपन्या सुरू तर काही भीतीने बंद. वाडा तालुक्यातील उसर ग्रामपंचायत हद्दीतील प्रदूषणाचा मुद्दा अखेर विधानसभेत गाजला आहे. राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उचलला असून वाडा तालुक्यातील तब्बल 29 कंपन्यांना क्लोजर नोटीस पाठवण्यात आली आहे. उसर, वडवली, कोणे, डाकिवली, खरिवली, निचोडे आणि वसुरी अशा अनेक गावांमध्ये असलेल्या टायर पायरोसिस कंपन्यांवर ही कारवाई झाली आहे. उसर गावातील श्री राधे एंटरप्राइजेस ही कंपनी आमच्या शेजारी आहे. या कंपनीतून थेट आमच्या शेतात काल ऑइल सोडलं जात आमचं पीक नष्ट झालंय. ही कंपनी एकही नियम पाळत नाही. या कंपनीत लाकूड जाळलं जातंय हे सर्व निदर्शनास आलंय. उसर व दिनकरपाडा परिसरातील अनेक कंपन्यांनी क्लोजर नोटीसची भीती वाटून कंपनी बंद असे फलक लावले असून परंतु प्रत्यक्षात काही कंपन्या अजूनही गुपचूप सुरू आहेत असा आरोप स्थानिकांकडून होत आहे. हे फक्त कागदावरच आहे का की खरंच कारवाई होणार आहे? प्रशासनाने यावर लक्ष ठेवावं आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी परिसरातील गावकऱ्यांची मागणी आहे. वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट. आपण या परिसरातले रहिवासी आहात, आपल्याला या कारखान्याचा काय त्रास आहे? खूप सारा त्रास आहे. आमची शेतजमीन लगतच आहे. या कंपनीतून खूप ऑइल बाहेर सांडलेलं गेल्या वर्षी पण, आणि समोरच आमची शेती आहे. शेतीमध्ये खूप सारा ऑइल गेलेले आहे. यावर्षी तर शेती लावायला पण खूप अडचण आहे. आणखीन काय त्रास होतो आपल्याला? आणखीन खूप सारा त्रास आहे. हा जो या कंपनीतून जो ऑइल निघतो बाहेर, सांडपाणी निघतो, तो पूर्ण शेतीमध्ये जातो. आणि शेती यावर्षी तर शेती लावायलाही चान्स नाही, पूर्ण नापीक शेती झालेली आहे. शेतकऱ्यांनी यांना सांगितलं पण होतं की बाबा शेतामध्ये ऑइल येते, याच्यावर काही ऍक्शन घेतलेली नाहीये मालकाने.